नमस्कार. टाटा इंडिकॉम प्रस्तुत गरजा महाराष्ट्र या आपल्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या विकासामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ज्या संस्थांनी महत्त्वाचं योगदान दिलंय अशा संस्थांवरचा माहितीपट आपण या कार्यक्रमामध्ये बघत असतो. आज ज्या संस्थेवरचा माहितीपट आपण पाहणार आहोत त्या संस्थेचं नाव मी आता तुम्हाला सांगणार नाही. त्या संस्थेचं काम कशा बाबतीत चालतं हे सुद्धा मी आता तुम्हाला सांगणार नाही. हा माहितीपट तुम्ही बघा, क्षणभर अंतर्मुख व्हा आणि विचार करा, आजही आपल्या समाजाला अशा संस्थांची गरज का भासते. वर्षानुवर्षांची ही परिस्थिती याच अस्वस्थतेतून एकत्र आल्या काही उच्च शिक्षित तरुणी आणि त्यांच्या कार्याला कारण घडलं संयुक्त राष्ट्र संघानं 1975 साली जाहीर केलेलं महिला वर्ष आणि त्या संबंधीचा अहवाल. आणि त्या अहवालामधनं महिलांची जी काही परिस्थिती जगभर होती त्याचं एक दारुण चित्र डोळ्यासमोर सगळ्यांच्या आलं की महिला संपत्ती निर्माण करतात पण त्याच्यात त्यांना उपभोगाला वाटा नाही, त्यांचं संपत्तीवरती मालकी हक्क नाही आणि शिक्षण, आरोग्य सर्वच बाबतीमध्ये महिलांचं चाक खाली, संसारात असो नाही तर देशात असो महिलांचं चाक खाली आणि पुरुषांचं चाक वरती. ही जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये जर बदल करायचा असेल तर आपण महिलांच्यामध्ये जरा जास्ती काम करायला पाहिजे. असा विचार करून 1975 साली आंतरराष्ट्रीय महिला वर्षाच्या निमित्तानं ऑक्टोबरमध्ये पुण्यात स्त्री मुक्ती संघर्ष परिषद भरवण्यात आली. यासाठी गाणी, प्रदर्शनं, पोस्टर्स आणि स्त्रीमुक्ती चळवळीच्या जाहीरनाम्याची सुद्धा तयारी झाली. आणीबाणी जाहीर झालेली असूनही परिषदेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो स्त्रिया एकत्र आल्या होत्या. आदिवासींपासून, देवदासींपासून, शेतमजुरांपासून ते मध्यमवर्गीय, बँक, LIC इत्यादी ठिकाणी नोकऱ्या करणाऱ्या स्त्रियांपर्यंत अशी ती व्यापक एकजूट करण्याचं स्वप्न आम्ही बघत होतो आणि त्यानुसार ती पहिली परिषद आम्ही घेतली. आणि त्या पहिल्या परिषदेमध्येच महिलांनीच निर्धार जाहीर केला की आम्हाला हे कायमचं करायचं आहे आणि आमचे प्रश्न सुटेपर्यंत आम्ही याच्यामध्ये संघटित भाग घेणार. आणि मग आम्हाला विचार करायला आला की आता जर आपण एवढं जर महिलांना सांगितलं असेल की आम्ही काम करणार आणि आम्ही हे घेतलेलं निशाण काही सोडणार नाही, तर त्यावेळेला मग आम्ही विचार केला की आता मात्र संघटना बांधणं गरजेचं आहे. आणि मग त्यावेळेला आम्ही ते नाव घेतलं की आम्ही स्त्रीमुक्ती संघटना म्हणून काम करू. आज स्त्रीमुक्ती संघटनेचं कार्य वेगवेगळ्या माध्यमातून आणि उपक्रमातून दिसत असलं तरीही ही वाटचाल सोपी नव्हती. समानता म्हणजे काय, कशाबद्दल पाहिजे, सुटका म्हणजे कोणापासून पाहिजे, स्वातंत्र्य म्हणजे काय पाहिजे तुम्हाला एक्झॅक्टली, असे जे काही लोक विचारायचे आम्हाला वाकड्यात जाऊन प्रश्न, तर तसं हे नसून ह्याच्यात काहीतरी वेगळेपणा आहे आणि ह्याच्यामध्ये काहीतरी ह्या स्त्रियांना निवेदन करायचं आहे. आणि ते निवेदन केवळ अमकं द्या तमकं द्या अशा स्वरूपाचं नसून हे आमचे हक्क आहेत, हे मूलभूत स्वरूपाचे हक्क आहेत, हे मिळाल्याशिवाय आमची प्रगती होऊ शकत नाही आणि आमची प्रगती जर झाली नाही तर समाजाचीही प्रगती होऊ शकत नाही. इथपर्यंतची मागणी आणि मांडणी ह्या त्यावेळेच्या विचारमंथनातून आम्ही करायला शिकलो. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं की महाराष्ट्रात आम्ही जे काही फिरलो त्यावेळेला अक्षरशः म्हणजे हातात पैसे नाहीत, कोणाकडे काही म्हणजे असे काही संघटना म्हणून काही नव्हतं, पैसेही नव्हते, म्हणजे साधनही नव्हती. करू पहिलं नमन ज्योतिबाला, जान स्त्री मुक्तीला जन्म दिला, जान स्त्री मुक्तीला जन्म दिला. सुरुवातीच्या काळात संघटनेच्या कला पथकानं शेकडो गाणी लिहून त्याचे कार्यक्रम करून प्रबोधनाचं काम केलं. त्याचं एक महत्त्वाचं कारण असंही होतं की ज्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचायचं होतं त्या बायका ह्या बऱ्यापैकी निरक्षर होत्या आणि त्यावेळेला आपल्याकडे साक्षरतेचं प्रमाण केवळ 35% होतं. आणि केवळ निरक्षर होत्या असं नाही तर त्यांना वेळही नव्हता, त्या त्यांच्या कामामध्ये इतक्या व्यग्र असायच्या की मीटिंग ऐकायला, त्याच्यानंतर काही लिहायला वाचायला त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि संधी नव्हती. त्यामुळे गाण्यांचे कार्यक्रम घेऊन आपण गावोगावी जावं असं आम्ही ठरवलं. सर्व श्रमणाऱ्या महिलांनो, घरीदारी राबणाऱ्यांनो, एक होऊ चला हे गाणं, जे गिरणी कामगार स्त्रियांवर आणि औषधी कारखान्यात काम करण्याचा जो मोठा लढा त्यावेळेला झाला होता की ज्यांना बाळंतपणाची रजा मिळत नव्हती, फॅक्टरी ॲक्ट असून सुद्धा, तर त्या अशा प्रकारची काही गाणी आम्ही निवडली आणि आम्ही गाण्यांचे कार्यक्रम करायला सुरुवात केली.
1979 आणि 80 साली देशभरात झालेल्या हुंडा विरोधी चळवळ आणि बलात्कार विरोधी चळवळ या कायदा बदलणाऱ्या चळवळींमध्ये संघटनेचा मोलाचा सहभाग होता. याच संदर्भात लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कला पथकानं मुलगी झाली हो हे नाटक लिहिलं आणि त्यानं इतिहास घडवला. स्वतःचे पैसे घालून करावे लागते तिचे कन्यादान. मुलगी झाली आता काय बाई करू, मुलगी झाली आता हे रगावते, मुलगी झाली आता सासूबाई रुसते, मुलगी झाली हो मुलगी झाली, मुलगी झाली, मुलगी झाली हो. जेव्हा मी हे नाटक बघितलं तेव्हा माझ्यामध्ये जे परिवर्तन घडून आलं, अशा त्या काळात अनेक तरुण मुलामुलींमध्ये लोकांमध्ये मुलगी झाली आणि परिवर्तन घडून आणलं असं मला वाटतं. कारण स्त्रीमुक्ती म्हणजे त्या काळी 1985 साली मी जे बघत होते की स्त्रीमुक्ती म्हणजे हातात सिगरेट घेणं किंवा शर्ट पॅन्ट घालणं म्हणजे स्त्रीमुक्ती, अशा प्रकारची नाटकं अशा प्रकारचे लेख येत होते. त्या काळात मुलगी झाल्याने की स्त्रियांचे प्रश्न ह्याच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य अगदी शेतमजूर स्त्रीपासून ते उच्च पदस्थ स्त्रीपर्यंतचे प्रश्न आणि स्त्रीमुक्ती ही आपल्या घराघरातली स्त्रियांचे प्रश्न आहेत, हे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम मला वाटतं मुलगी झालीने केलं. मी आहे एक उपवर तरुणी, थकले तुझला शोध शोधुनी, जुळुनी एका नाटकावर थांबून न राहता या कला पथकानं स्त्रियांच्या प्रश्नावर विविध नाटकांची निर्मिती केली. महाराष्ट्रभरात दौरे करून यात्रा आणि कॅम्पेन्सद्वारा संघटनेनं स्त्रीमुक्तीचा विचार गावागावात पोहोचवला. जे पहिलं पुस्तक आम्ही 75 साली जर 8 आण्याला विकलं असेल आणि तर आज महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळजवळ 60-70 हजार जवळजवळ प्रति या पुस्तकाच्या विकल्यात गेल्या 35 वर्षात. तर अशा प्रकारे जे आपल्याकडे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं वेगवेगळ्या माध्यमातून, पुस्तक प्रकाशन म्हणा किंवा CDs काढणं, पोस्टर्स काढणं, त्याच्यानंतर नाटकाचे प्रयोग करणंच, पण नाटकाचं पण पुस्तक प्रकाशन करणं, म्हणजे कुणी हे नाटक बसवू शकेल. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण मुलगी झाली हे नाटक महाराष्ट्रात इतक्या लोकांनी केलेलं आहे. म्हणजे आम्ही त्याचे 2000 प्रयोग केले असतील, तर अनेक संस्थांनी त्यांच्या संस्था वाढवण्यासाठी त्यांच्या संस्थांमध्ये कार्यकर्ते मिळावेत म्हणून मुलगी झाली याचा प्रयोग केला आहे. मला 100 प्रयोग केलेल्या संस्थाही माहिती आहेत. आम्ही काय असा नाही विचार केला की आमच्या शाखा सगळीकडे स्थापाव्या, पण त्या ठिकाणी एक तिथल्या काम करणाऱ्या स्त्रियांना बळ मिळालं की आपण हे असं अशा प्रकारचं काम करू शकतो. हा यात्रांचा फार मोठा फायदा झाला. याच्या पुढचं पाऊल होतं प्रेरक ललकारीचं. स्त्रीमुक्ती संघटनेची चळवळ जेव्हा वेगवेगळ्या भागामध्ये जायला लागली तेव्हा 1986ला खूप प्रकर्षण असं वाटायला लागलं की आपल्याला हे सगळं लिखित स्वरूपामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे. आणि मग प्रेरक ललकारीची संकल्पना आली आणि 1986ला आम्ही प्रेरक ललकारी सुरू केलं. आणि प्रेरक ललकारी हे स्त्रीमुक्ती संघटनेचं मुखपत्र आहे की संघटनेच्या एक चळवळ म्हणून जो आवाका आहे आणि तो अभ्यास रूपानं या प्रेरक ललकारीमधून सातत्यानं येत राहिला. आणि तो अतिशय सोप्या आणि सहज फॉर्ममध्ये आम्ही तो लिहिलेला आहे. कथा असेल, कविता असेल, ललित लेख असेल, पुस्तक परीक्षणं मोठ्या प्रमाणावर लिहिलेली आहेत. मुखपत्राशिवाय संघटनेनं प्रकाशित केलेली पुस्तकं पाहिली तर लक्षात येतं की वरवर काम न करता निवडलेल्या क्षेत्रात मुळापर्यंत जाऊन आखीव आणि बांधीव काम करण्यावर कसा भर दिला गेलाय. 2009 साली स्त्रीमुक्ती संघटनेनं आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय नाट्य लेखिका परिषद सुद्धा याच धोरणात्मक कामाचं उदाहरण. एका इमारतीतील छोट्याशा ऑफिस पासून सुरू झालेला हा प्रवास आज राज्याच्या, देशाच्या सीमा पार करून कित्येक स्त्रियांना त्यांच्या न्याय्य हक्काचं अर्ध आकाश मिळवून देता झालाय. आकाश अर्धे चला जाऊया पुढे, या शतकाच्या पाठीवर लिहू समानतेचे